अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या मध्ये सीज फायर झाला आणि त्यानंतर एक चर्चा करायचा प्रयत्न देखील झाला. हा प्रयत्न पूर्णपणे फेल गेला. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी असं ठरवलंय की इराणचा पूर्णपणे ब्लॉकेड करायचा, एक नेव्हल नाकेबंदी करायची. त्यामुळं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराण जो काही व्यापार आतापर्यंत करायचा तो व्यापार आता येणाऱ्या काळात इराण करू शकणार नाही. इराणला त्यासाठी वेगळा मार्ग शोधावा लागेल. पण आता इराणचं असं म्हणणं आहे की जर अशी नाकेबंदी केली गेली तर त्याचा फटका फक्त इराणला बसणार नाही, तर सगळ्या जगाला बसणार आहे आणि अमेरिकेला सगळ्यात जास्त बसणार आहे, असं इराणचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी इराणने एक धमकी दिली आहे आणि या धमकीमध्ये त्यांनी एका गणितीय समीकरणाचा वापर केलाय. या समीकरणाच्या साहाय्याने त्यांनी सांगायचा प्रयत्न केलाय की जगाला सगळ्या आणि अमेरिकेला देखील त्याचा कसा त्रास होणार आहे. थोडक्यात राहत इंदोरीचा एक शेर आहे ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की लगेगी आग तो आएंगे कई घर जद में, इस शहर में मेरा अकेले का मकान थोडे ही है. थोडक्यात असंच काहीतरी आता सध्या इराणचं म्हणणं आहे. जर वाट लागायची आहे तर ती सगळ्यांची लागेल, आमची एकट्याची लागणार नाही. त्यामुळे नेमकं इराणला या मेसेजमधून काय म्हणायचं आहे, याचा ऑइल शॉक काय लागू शकतो, भारतावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि आपण कोणत्या गोष्टीसाठी तयार असायला पाहिजे, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं असं सांगितलंय की आज संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून म्हणजे भारतीय वेळेनुसार साधारण 7:30 वाजल्यापासून इराणच्या ब्लॉकेडला म्हणजे नाकेबंदीला सुरुवात होईल. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या बाहेरच्या बाजूला अमेरिकेची जहाजं उभी राहतील आणि ती इराणमधून होणारा सगळा व्यापार अडवतील. आता परिस्थिती अशी आहे की या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून फक्त इराण व्यापार करत नाही, तिथून सौदी अरेबिया, कतार, ओमान, त्याचबरोबर UAE आणि बहरीन हे देखील व्यापार करतात. मग इथून जहाजं जी जाणार आहेत ती फक्त इराणची जाणार नाही, ती बाकीच्यांची पण जाणार आहेत. मग आता प्रश्न असा आहे की इराणची जी जहाजं बाहेर पडतील त्यांना अमेरिका अडवेल आणि बाकीच्यांची जी जहाजं जातील त्यांना तर ऑलरेडी इराणनं अडवायला सुरुवात केलेली होती, म्हणून तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे थोडक्यात असं होणार आहे की इथं असलेले जे 6-7 देश आहेत यातला कुठलाही देश आपला व्यापार येणाऱ्या काळात करू शकणार नाही आणि त्याचा फटका भारतासारख्या देशांना पण बसू शकतो. आणि याबद्दलची एक धमकी देताना हे मोहम्मद गालिबाफ जे आहेत इराणच्या पार्लमेंटचे स्पीकर, त्यांनी एक ट्विट केलंय. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की अमेरिकेमध्ये आता सध्या पेट्रोलच्या, गॅसच्या ज्या किमती आहेत $4, $5, त्यासाठी अमेरिकेचा त्यांनी एक फोटो देखील टाकलाय. त्यामध्ये म्हटलंय की ह्या ज्या किमतीच्या आहेत ना आत्ताच्या, त्यासाठी एन्जॉय करा. येणाऱ्या काळात तुम्हाला नॉस्टॅल्जिया फील होईल, तुम्हाला असं वाटेल की अरे जुन्या काळी केवढं सगळं चांगलं होतं, अशी परिस्थिती तुमच्यावरती होईल. इतका मोठा ऑइल शॉक, गॅसचा प्राइसेसचा शॉक तुम्हाला बसणार आहे, म्हणजे अमेरिकेला त्यांनी थोडक्यात असं म्हटलंय. आणि त्यासाठी त्यांनी एक गणितीय समीकरण वापरले. ते गणितीय समीकरण काय आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता या गणितीय समीकरण काय आहे तेही सांगतो आणि त्याचा अर्थ ऍक्च्युअली काय आहे तेही सांगतो. अर्थात या गणितीय समीकरणाचा अर्थ सांगण्यासाठी मी ChatGPTचा वगैरे वापर केलाय, माझं गणित एवढं चांगलं नाही. हे समीकरण असं आहे की याच्यामध्ये म्हणलं डेल्टा O सब BSOH ग्रेटर दॅन O आणि त्याचा परिणाम होणार आहे असं की F of O ग्रेटर दॅन F of O. म्हणजे याचा थोडक्यात असा अर्थ आहे BSOH म्हणजे ब्लॉकेड ऑफ स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, याचा परिणाम काय होणार आहे तर ऑइल प्राइसेस वाढणार आहेत आणि डेल्टा O म्हणजे चेंज इन ऑइल प्राइसेस होणार आहे. आणि जर असं झालं तर त्याचा जो समोर परिणाम दिसणार आहे त्याच्यामध्ये F of O म्हणजे फंक्शन ऑफ O म्हणजे ऑइल प्राइसेस ज्या आहेत त्या फक्त गणितीय समीकरण म्हणजे अगदी 60 रुपये होत्या नंतर 65 झाल्या अशा वाढणार नाहीत, तर 60 होत्या डायरेक्ट 120 झाल्या अशा पद्धतीने वाढणार. म्हणजे F of O जे होतं ते डायरेक्ट F of O असं होणार. त्याच्यानंतर पुन्हा जर अजून काही केलं तर F of O अशा त्या प्राइसेस होणार. म्हणजे थोडक्यात अतिशय वेगानं या ऑइलच्या, गॅसेसच्या किमती वाढतील असं इराणच्या या पार्लमेंटच्या स्पीकरचं म्हणणं आहे. धमकी देण्याची पद्धत देखील किती जबरदस्त आणि नवीन आहे बघा. थोडक्यात मेसेज असा आहे की इराणचं जर तेल कुठं आम्ही विकू शकत नसेल तर जगातलं सगळंच तेल, सगळंच गॅस आम्ही एवढं महाग करून टाकू की कुणीही विक्री करू शकणार नाही आणि सगळ्यांनाच ते परवडणार नाही. आणि अमेरिकेच्या बाबतीत म्हणाल तर अमेरिकेला जरी इराणने ही धमकी दिली असली तरी ऍक्च्युली अमेरिकेला जास्त काही फरक पडणार नाही. जगातल्या तेलाच्या किमतीला अमेरिकेच्या देखील किमती लिंक्ड आहेत, त्यामुळे अमेरिकेला थोडासा फटका बसेल. पण अमेरिकेकडे स्वतःचं तेल आहे. अमेरिकेला पुढच्या कितीतरी वर्षात तेलाची गरज जगातल्या कुणाकडेही लागणार नाही, इतकी व्यवस्थित अमेरिकेची सेल्फ सफिशियंट इकॉनॉमी आहे तेलाच्या बाबतीत. त्यामुळे अमेरिकेला जास्त याचा फटका बसणार नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये की अमेरिका जर वेळ पडली तर त्यांचं स्वतःचं तेल सबसिडाईज करू शकते. ज्या शक्यता कमी असली तरी तेलाच्या किमती अमेरिकेत वाढतील याची शक्यता ऑलरेडी कमी आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे भारत आणि चीनला. भारताकडे स्वतःचं असं जास्त काही तेल नाही आहे, चायनाची देखील अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे या दोन देशांना मोठ्या प्रमाणावर तेल आयात करावं लागतं
आणि यातलं चीन बऱ्याचसं तेल इराणकडून आयात करतो, भारत सध्या रशियाकडून करतो. त्यामुळे पेट्रोलच्यासाठी भारताला जास्त काळजी करायची गरज नाही. पण गॅस किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या देखील आपण आयात करतो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून मोठ्या प्रमाणावर, कतार वगैरे देशांच्याकडून. आणि इथं जे बाकीचे देश आहेत, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत, UAE, या देशांना देखील येणाऱ्या काळात व्यापार करता येणार नाही. त्यामुळे होणार काय, जगामध्ये तेलाची किंवा गॅसची जी मागणी पुरवठा आहे याचं गणित बिघडणार आहे. कारण हे सगळे देश जे तेल आणि गॅस तयार करतात, थोडक्यात तयार करतात म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करतात, ते विकू शकणार नाहीत कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केलेलं आहे. त्यामुळे होणार आहे काय, मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आणि तेवढा पुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. पण तरी देखील याचा परिणाम हे ब्लॉकेड किती दिवस चालते याच्यावर अवलंबून असेल. पण भारताच्या बाबतीत म्हणायचं तर भारत तेलाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर रशियावर अवलंबून आहे आणि रशिया भारताला तेल देईल कारण रशिया आपला मित्र आहे. त्यामुळं तेलाच्या बाबतीत काळजी करायचं कारण नाही. त्यासाठी पेट्रोल पंपावरती आत्तापासून गर्दी करू नका जरी ब्लॉकेड होणार असलं तरी. पण गॅसच्या बाबतीत मात्र LPGच्या बाबतीत आपल्याला थोडीफार काळजी करावी लागेल कारण अजून देखील मोठ्या प्रमाणावर आपण या मिडल ईस्टवरती LPGसाठी अवलंबून आहोत. आणि भलेही मागच्या काही दिवसात तिथून आपले टँकर्स निघालेले आहेत त्यामुळे आपल्याकडे LPGची परिस्थिती सुधारलेली असली तरी हे ब्लॉकेड पुन्हा झालं तर थोडीफार LPGची परिस्थिती बिघडू शकते. आपण पर्यायी नवीन देश निवडलेत ज्यांच्याकडून आपण आता LPG घेतोय. अमेरिकेकडून देखील आता घ्यायला सुरुवात केली. पण तरी देखील थोडंफार हे LPGचं मार्केट डिस्टर्ब होऊ शकतं, थोडाफार त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आतापासून थोडीशी तयारी करा. अगदी पॅनिक होऊ नका, पण तरी देखील या गोष्टीकडे लक्ष द्या. प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी अशाच होतील की नाही आता माहिती नाही, कारण आता सध्या हे ब्लॉकेड किती दिवस चालणार आहे, काय चालणार आहे हे माहिती नाही. पण इराणनं ज्या पद्धतीचा एक सायकोलॉजिकल मेसेज दिला आहे, हा एक सायकोलॉजिकल वॉरफेअरचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण समोरच्या राष्ट्राला आणि समोरच्या राष्ट्रावर जे जे दबाव टाकू शकतात त्या सगळ्या लोकांना, म्हणजे थोडक्यात सगळ्या जगालाच एक मेसेज त्यांनी दिला आहे की तेल इतकं महाग होणार आहे की सगळ्यांना त्याचा फटका बसणार आहे, सगळ्यांची घरं त्यामध्ये जळणार आहेत. म्हणून हा सायकोलॉजिकल वॉरफेअरचा वापर इराणने केलाय. ॲक्च्युली त्याचा परिणाम प्रत्यक्षामध्ये कसा होतो ते येणाऱ्या काळात आपल्याला समजेल. याबद्दलच्या आणखी काही महत्त्वाचे अपडेट असतील तर त्या आम्ही तुम्हाला सांगत राहूच. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही व्हॉट्सअप चॅनल चालू केलेला आहे, त्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर जॉईन करा. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.